नमस्कार. मी अनुराधा. सायकॉलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, या आधीच्या भागात आपण वेगवेगळे प्रश्न विचारून स्वतःलाच कशी स्वतःची नवीन ओळख करून देऊ शकतो हे पाहिलं. या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधल्यावर आणि ती मान्य केल्यावर आपल्याला आपलीच नव्यानं ओळख पडते. आनंदी, सकारात्मक, सतत कुरकुर करणारे, दुसऱ्यांच्या चुका काढणारे, दुसऱ्यांची खूप काळजी घेणारे, चिडके, दुसऱ्यांच्या सांगण्याला पटकन बळी पडणारे, जीवलगांवर जीवापाड प्रेम करणारे, तर कधी दुसऱ्यांना कमी दाखवून त्यांचा अपमान करणारे देखील असे आपण स्वतःला नव्याने भेटत जातो. आणि त्यातून काही अनबायस्ड निष्कर्ष देखील काढत जातो. जसं आपल्याला कशा स्वभावाचे लोक विशेष आवडतात, मैत्रीसाठी किंवा अगदी प्रेमात पडायला सुद्धा आपण कोणत्या प्रकारच्या लोकांकडे विशेष अट्रॅक्ट होतो. आपल्या स्वभावाचा कोणता पैलू नात्यामध्ये मारक ठरतो. इतरांचं म्हणणं आपण किती ऐकून घेतो, इतरांना आपण किती महत्त्व देतो. आपल्या रिजिड स्वभावानं आतापर्यंत आपण कुणाकुणाला दुखवलंय किंवा मन मिळावू स्वभावानं किती लोक जोडलेत. लोक आपल्याला काही सुधारणा सुचवतात तेव्हा आपल्या रिॲक्शन्स कशा असतात, आपण त्या मान्य करतो का? आपल्या नात्यापेक्षा आपण इगोला जास्त महत्त्व देतोय का? असं बरंच काही. स्वतःबद्दल ही माहिती मान्य करत जाण्यानं आपल्या स्वभावाला नकळत एक प्रकारची परिपूर्णता येत जाते आणि स्वतःबद्दल जितकं आपल्याला नव्यानं उमजत जातं तितकं दुसऱ्याला समजणं सोपं होत जातं. कारण मग चुका टाळणं आणि नात्यांमधला आनंद घेणं पण जमायला लागतं. स्वतःला पूर्णपणे ओळखण्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतरांसोबत वागताना आणि निर्णय घेताना देखील खूप होतो. पण जर स्वतःची ओळख पूर्ण नीट झाली नसेल, स्वतःच्या गरजा नीट कळल्या नसतील, तर आपले मोठमोठाले निर्णयसुद्धा चुकू शकतात. अगदी चुकीचं करिअर निवडण्यापासून ते चुकीचा लाईफ पार्टनर निवडण्यापर्यंत सुद्धा. समजा एखाद्या मुलीला असं वाटतंय की कोणीतरी हँडसम, देखणा नवरा, मस्त पॅकेजवाला प्रथमदर्शनी आवडेल असा बघावा. अर्थात असं वाटण्यात चूक काहीच नाही. पण जर तिने स्वतःला पूर्णपणे ओळखलं असेल, तर आपल्या स्वभावाला कॉम्प्लिमेंटरी असणारा पार्टनर निवडणं तिला सोपं होईल. म्हणजे ती असा विचार करेल की ह्या खरंच आपल्या गरजा आहेत का? म्हणजे छान संसार करण्यासाठी हे निकष असावेत का? की आपल्या ॲम्बिशियस स्वभावाची जोपासना करणारा नवरा शोधणं जास्त योग्य ठरेल. जसं एखादी व्यक्ती खूप क्रिएटिव्ह आहे, पण तिला जर स्वतःची नीट ओळख झाली नसेल, तर नोकरी निवडताना चांगला पगार आहे म्हणून किंवा घरचे म्हणतात म्हणून एखादी अत्यंत रुक्ष नोकरी करण्याचा निर्णय ती घेणार नाही. तसंच आपल्याला आपल्यामधले दोष न कळण्यानं बरेचदा आपल्या वागण्याचे अनहेल्दी पॅटर्न्स रिपीट होत असतात. म्हणजे नेहमी-नेहमी आपल्याला त्याच गोष्टींचा राग येतो, त्याच लोकांचा राग येतो, त्याच गोष्टींनी आपण दुखावल्या जातो. पण मग एकदा या सगळ्या काहींची मागची कारणं आपल्याला जर कळत गेली, तर ती कशी कमी करायची हे कळतं आणि ते टाळता देखील येतं. तसंच आपल्या भावनांची जर स्पष्ट ओळख नसेल, आपल्यालाच जर त्या भावना नीट कळलेल्या नसतील, तर त्या दुसऱ्यांपर्यंत आपण कशा पोहोचवू शकणार? म्हणजे जसं आपला कोणी अपमान केला तर आपण चिडतो. म्हणजे लोकांना वाटतं की आपल्याला राग आलाय. पण हे आपल्यालाच लक्षात आलेलं नसतं की आपल्याला राग आलाय की आपण दुखावल्या गेलोय. आणि मग आपण म्हणतो की मला कोणी समजूनच घेत नाही. म्हणजे स्वतःला असं सखोल समजून घेतल्याचा असा हा उपयोग होतो लोकांनी आपल्याला समजून घ्यावं म्हणून. अर्थातच ह्याचा उपयोग हा पण होतो की आपण दुसऱ्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला कळतं की आपण तापट आहोत, प्रेमळ आहोत, हट्टी आहोत, प्रेम व्यक्त करण्याच्या, काळजी घेण्याच्या आपल्या पद्धती वेगळ्या आहेत. तसंच नकळत आपला इतरांबद्दलचा देखील ॲक्सेप्टन्स वाढत जातो. म्हणजे मग दुसरी व्यक्तीसुद्धा हट्टी असू शकते. प्रेम किंवा काळजी व्यक्त करण्याची तिची पद्धत वेगळी असू शकते, याचंही आपल्याला भान येत जातं. तसंच दरवेळी जसं आपल्याला दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची गरज वाटत नाही किंवा इच्छा देखील आपली नसते, तसंच दुसऱ्याने देखील दरवेळी आपण म्हणू तसं वागण्याची गरज नाही, किंबहुना त्याची इच्छा देखील नसेल, हे पण लक्षात येतं. तसंच एखाद्या इंट्रोव्हर्ट व्यक्तीच्या लक्षात येईल, की शांत राहणं ही आपली गरज आहे. तसंच गप्पा करणं, शेअर करणं ही देखील दुसऱ्याची गरज असू शकते आणि मग त्याचा आदर करणं पण जमत जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर स्वतःला शोधता-शोधता आपल्याला दुसरी व्यक्ती पण सापडत जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर असं म्हणता येईल, की स्वतःला समजून घेतल्यामुळे
इतरांना समजून घेण्याचा आपण जणू काही एखादा दरवाजा उघडतो आणि एकदा का आपण त्या दरवाजात शिरलो की मग इंटरपर्सनल रिलेशन छान व्हायला वेळ लागत नाही. फ्रेंड्स, मला खात्री आहे की तुम्हाला पण असे रिलेशन्स छान करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी स्वतःचा शोध घ्यायला तुम्ही तयार आहात. सगळ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी या चॅनेलच्या माध्यमातून मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास करणारा, जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करणारा हा विषय केवळ पुस्तकात किंवा सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता सगळ्यांसमोर आणण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि मानसिक आरोग्यासाठी स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास तुम्ही कसा सुरू करताय ते देखील शेअर करा. पण हा प्रवास आपल्याला आपल्या बालपणापासून सुरू करावा लागेल. त्यामुळे पुढच्या भागात बालपणी आपल्या पालकांसोबत आपले नाते आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम ह्याच्यावर बोलणार आहे. तेव्हा हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकॉलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.